मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा निधी वाटपास सुरुवात झालेली असं ट्विट राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेलं आहे। आणखी एक मोठी बातमी समोर येते। 1 कोटी महिलांना लाडकी बहिणीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। शनिवारी पहिल्यांदाच 2 हप्त्याचे पैसे हे एकत्र मिळणार आहेत। जोपर्यंत देवाभाऊ आहे तोपर्यंत लाडकी योजना बंद होणार नाही। सगळे ब्रेकर हटवले, सगळे स्टे हटवले आणि विकास कामाला चालना दिली। माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत। तुमच्या खात्यात पैसे आले? हात वर करा। एवढे हात वर करा ज्यांना भेटले त्यांना, म्हणजे अजून ज्यांचे बाकी आहेत त्यांनाही पैसे मिळतील। एकही माझी बहीण वंचित राहणार नाही। विरोधक म्हणाले खोटा आहे, खोटी योजना आहे, निवडणुकीत चुनावी जुमला आहे। परंतु जेव्हा खात्यात पैसे येऊ लागले तेव्हा विरोधक म्हणाले पटापटा काढा नाही तर सरकार काढून घेईल। अरे सरकार देणार आहे, ही देना बँक आहे, लेना बँक नाही। हे माझ्या बहिणींच्या सरकारमध्ये माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे, हप्ते घेणारं सरकार नाही। ताई, महिलांच्या खात्यामध्ये पैसा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, आपल्या काय भावना आहेत? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आम्ही गेल्या साधारणपणे 1-1.5 महिन्यापासून विभाग म्हणून आम्ही अविरत पद्धतीनं ही योजना यशस्वी करण्यासाठी काम करत होतो आणि आज मला मनापासूनचं समाधान आहे, आनंद आहे। साधारणपणे 1,08,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही सन्मान निधी जो आहे हा वितरित केलेला आहे आणि त्याच्यामुळे 4 दिवसाच्या कालावधीमध्ये इतक्या मोठ्या पद्धतीनं निधी वितरण करणं, ते त्यांच्या खात्यापर्यंत पोचणं हे नक्कीच आमच्या सगळ्यांसाठी एक मोठं आव्हान होतं। पण महिलांची इच्छाशक्ती होती, त्यांचे आशीर्वाद होते, त्यांचा उत्साह होता आणि त्यातून ही सगळी जी प्रक्रिया आहे ती पार पाडू शकलो। पुढे सुद्धा जे उर्वरित लाभार्थी आहेत ज्यांचे अकाउंट्स आधार सीडेड झाले नसतील ते सुद्धा आम्ही गतिमान पद्धतीनं करून घेत आहोत। स्थानिक प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे अधिक माझ्या माता भगिनींपर्यंत लाभ देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत।